आज आपण महाराष्ट्रातून विविध भागांमधून 34 लोकांची नियुक्ती केलेली आहे. ही कोल्हापूर, अहमदनगर, दौंड, केडगाव, नाशिक, त्यानंतर सोलापूर अशा विविध भागात काम करणारे आपले कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्यावर आपण या 6 रिजनच्या माध्यमातून त्यांना ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आपण सोपवणार आहोत. आमचे 6 व्हाईस प्रेसिडेंट या आपल्या सगळ्या 6 रिजनचे जबाबदारी घेतील आणि घेण्यासाठी नक्कीच उत्सुक आहे. मजूर कट्ट्यासाठी मला त्या कट्ट्यांच्या त्या ठिकाणी त्यांचे थांबे आणि त्यांच्यासाठी थोडासा एक नाश्ता असे जर काही आम्हाला त्यांनी परवानग्या दिल्या तर तिथे आपण त्या लोकांच्या त्या सोयी करण्याची आमची इच्छा आहे. त्यांनी पण त्या चौकांमध्येच असल्यामुळं जसं आम्हाला जर आयुक्तांनी सहकार्य केलं, वॉशरूम नाही आहे तिथे अजिबात महिलांसाठी, किंवा एखाद्या महिलेचं तान्हं बाळ तिला पाजण्याची सुद्धा व्यवस्था नाही आहे. आणि ही किती असलं तरी ती माता असो किंवा मी असो, प्रत्येकाला आम्हाला आमची लाज अतिशय प्यारी आहे आणि त्याच्यासाठी ती असावी, म्हणजे प्रत्येक एवढ्यासाठी आम्हाला त्यांनी सहकार्य करावं. नमस्कार. आज भारतीय जनता मजदूर सेल महाराष्ट्र स्टेट कमेटी नया नियुक्ति हुए हैं 34 व्यक्ति, जिसका नाम हम लोग घोषणा किए हैं. आप लोगों का पास पूरा कमेटी का लिस्ट भी चला जाएगा. हमारा ज्योति दीदी जो महाराष्ट्र का अध्यक्ष हैं, उनका नेतृत्व में आज हम लोग महाराष्ट्र स्टेट कमेटी का बीजीएमसी भारतीय जनता मजदूर सेल, जो भारतीय जनता पार्टी का सर्वभारतीय श्रमिक संगठन है, उनका 34 व्यक्ति का नाम हम लोग घोषित किए हैं दीदी का नेतृत्व पे, ज्योति दीदी का नेतृत्व पे. अगले दिन हम लोग हमारा जो कर्मसूची है कि हर एक मंडल से लेके विधानसभा क्षेत्र से लेके लोकसभा से लेके स्टेट तक हम लोग अवेयरनेस कैंप करने जा रहे हैं. गवर्नमेंट का, सेंट्रल गवर्नमेंट, स्टेट गवर्नमेंट का माध्यम से जो अवेयरनेस कैंप होता है असंगठित क्षेत्र में, उसी कैंप के लिए आज हम लोग फिर दोबारा बैठक करेंगे. हर व्यक्ति का, स्टेट का उपाध्यक्ष, जनरल सेक्रेटरी, स्टेट का एग्जीक्यूटिव मेंबर, सबको अलग अलग से हम लोग जुम्मेवारी दे देंगे आज.